मानवाचे व्यवसाय या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतोय. चला तर पहा बरे जमते का या अंतर्गत अशाच प्रकारे आणखीन काही व्यवसायांची साखळी आपल्याला सुचते का ते पहा आणि त्यांची चित्र वरील प्रमाणेच काढून त्यांची प्राथमिक ते चतुर्थक अशी वर्गवारी तुम्हाला करायची आणि मग विचार करा आणि चर्चा करा. तर निसर्गाचा आपल्या व्यवसायावर काय बरे परिणाम होत असेल जरा विचार करा. त्याच्यासाठी खालील काही मुद्दे विचारात घ्या, त्याच्यावरती चर्चा करा, त्याच्यावरती 2 परिच्छेद आपल्या वहीमध्ये लिहा. आता जसा आपण विद्यार्थी मित्रांनो, जसा आपण दुधाचा व्यवसाय बघितला की प्राणी चरण्यापासून आपले प्राणी गाय आणि म्हैस या चरण्यापासून ते संपूर्ण त्यांचं दूध काढून त्या दुधाची नंतर साठवणूक करून मग त्याच्यातून पुढचे त्याचे दुधाचे प्रकार बनवून ह्याच्यापर्यंत आपण सगळा हा प्रवास बघितला. तर त्याच्याप्रमाणे तुम्हाला अजून काही व्यवसाय ह्याच्यामध्ये सुचतायत का, तर ते तुम्ही विचार करून त्याची वर्गवारी प्राथमिक ते चतुर्थ कशी करून तुमच्या वहीमध्ये नमूद करायची आणि त्याच्यासाठी काही मुद्दे पण आहेत, तर ते सुद्धा तुम्हाला आपल्या वहीमध्ये लिहायचे आहेत आणि ते पण 2 परिच्छेदेमध्ये. आपला जो धडा आहे त्या धड्याच्या प्रमाणेच आपला जो धडा आहे मानवाचे व्यवसाय या पाठ्यपुस्तकातूनच आपण हे सगळं काही घेत आहोत, बरोबर आहे, आणि ते आपल्याला करायचंच आहे. मदत मी करणार आहे, अर्थात लिहायचं तुम्हाला आहे. चला आता मुद्दे बघा. तर पाऊस पडलाच नाही, पाऊस हा पडलाच नाही म्हणजे दुष्काळ पडला. त्याच्यानंतर वादळ आलं, त्याच्यानंतर भूकंप झाला, अवेळीच पाऊस आला. पाऊस चांगला पडला, त्याच्यानंतर पाऊस खूपच पडला आणि पूरच आला. ज्वालामुखीचा अचानक उद्रेक झाला आणि पुढचं मुद्दा आहे सुनामी आली. आले लक्षात? पुढे जाऊया. करून पहा या अंतर्गत तुमच्या परिसरामध्ये आढळणारे व्यवसाय कोणते आहेत आणि कोणत्या व्यवसायाची संख्या ही जास्त आहे. त्याच्यानंतर ही संख्या जास्त असण्यामागील कारणांची काय माहिती आहे ती तुम्हाला द्यायची आहे, अर्थात तुमच्या वहीमध्ये नमूद करायची. त्याच्यानंतर तुमच्या परिसरामध्ये असलेला एखादा उद्योग असेल तर तो तेथे असण्यामागची कारण सुद्धा अशाच आपल्या चर्चेतून मिळवायचे आणि विचार करून मिळवायचे. त्याच्यानंतर नैसर्गिक आणि मानवी अशा दोन्ही घटकांचा परिणाम हा व्यवसायावर होत असतो. मग ते घटक शोधता येतात का ते पाहायचे आणि व्यवसायामुळे पर्यावरणाच्या होणाऱ्या हानीची माहिती ही तुम्हाला घ्यायची आहे. पुढे जाऊया. आता आपण काही चित्र बघतोय. पहिलं चित्र आहे ऊसाचं शेत. आता ऊसाच्या शेतानंतर काय आहे, ऊस तोडणी. त्याच्यानंतर तो ऊस आपल्या ह्याच्यावर ट्रॅक्टरवर घालून नेत आहे आणि मग तो कारखान्याला गेलेला आहे. त्याचं पुढचं चित्र आहे की साखरेची विक्री, साखरेची पोती वाहून नेणं. त्याच्यानंतर मग साखरेवरती ह्या सगळ्या प्रक्रिया आहेत. ऊसाच्या रसावरील काही प्रक्रिया आहेत, म्हणजे गुळ निर्मिती आहे, साखर निर्मिती आहे. मूळ कोणता आहे पीक, ऊस. मग त्याच्यामध्ये हे काय काय टप्पे आहेत हे या चित्राद्वारे तुम्हाला दिसण्यात येतात. त्याच्यामध्ये बघा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसतंय की मेहनत आहे किंवा प्रत्येक ठिकाणी हा मनुष्य त्या ठिकाणी तुम्हाला काम करताना दिसतोय. अर्थात व्यवसाय म्हणजे काय, तर काम करणं, कष्ट करणं हे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिसत आहे. ऊस लावणं म्हणजे खाण्याची गोष्ट नाही, म्हणजे पिकं तिथं लावलेलं गेलेलं आहे, म्हणजे तिथे पण मनुष्य असणार. त्याच्यानंतर ते तोडायचं, पीक संपूर्ण झालं तिथं पण आपण आहोत. त्याच्यानंतर ते सगळे व्यवस्थित घ्यायचे, रचायचे, ट्रॅक्टरमध्ये घालून मग कारखान्याला न्यायचे साखरेच्या उत्पादन करण्यासाठी. म्हणजे प्रत्येक ठिकाणी मनुष्य हा काम करतच आहे, अर्थात व्यवसाय करतच आहे. आपल्या भाषेमध्ये की काहीतरी काम करतच आहे, बरोबर.
आता मानवी व्यवसायांचे आपण अशा प्रकारे वर्गीकरण करतो. तर मग जगातल्या सगळ्याच देशामध्ये यापैकी कोणते ना कोणते व्यवसाय हे चालत असतातच. आणि मग या सगळ्या व्यवसायातूनच देशामध्ये आणि देशांच्या दरम्यान आर्थिक उलाढाल ही होत असते. आणि मग यातूनच देशाचे विविध वस्तूंचे उत्पादन आणि वार्षिक उत्पन्न हे ठरवलं जातं. आणि मग त्याच्यावरून एखादा देश हा इतर देशांच्या सगळ्या तुलनेमध्ये किती विकसित आहे किंवा विकसनशील आहे हे ठरवलं जातं त्याच्यावरून. आता आकृती 10.3 जर बघितली तर निरीक्षण करायचंय की बांगलादेश, संयुक्त अरब अमिराती आणि टर्की या देशामधले विविध व्यवसायामध्ये कार्यरत असणाऱ्या लोकसंख्येनुसार ही विभाजित वर्तुळ तयार केलेली आहेत. आपल्या उजव्या बाजूला ही वर्तुळ आपल्याला दिसत आहेत की विविध व्यवसायातील मनुष्यबळांचे शेकडा म्हणजे टक्केवारीमध्ये प्रमाण बांगलादेश आहे आणि अरब अमिराती आहे, बरोबर. त्याच्यानंतर प्राथमिक व्यवसाय तृतीय व्यवसायांपर्यंत हे वर्गीकरण आहे. आणि या विभाजित वर्तुळांच्या आधारे काही प्रश्नांची उत्तरं ही तुम्हाला लिहायची आहे आपल्या वहीमध्ये. पुढे बघूया की कोणत्या देशामध्ये प्राथमिक व्यवसायामध्ये मनुष्यबळ प्रमाण हे जास्त कार्यरत आहे. आता इथं अजून एक वर्तुळ आहे टर्कीचं सुद्धा. बघा आपल्याला दिसतंय की काही देशातील विविध व्यवसायातील मनुष्यबळ प्रमाण, त्याच्यामध्ये इथं टर्की पण दिलेलं आहे. आता आपण परत आपल्या प्रश्नांकडे वळूया की कोणत्या देशामध्ये द्वितीयक व्यवसायामध्ये मनुष्यबळ प्रमाण हे जास्त कार्यरत आहे आणि कोणत्या देशामध्ये तृतीयक व्यवसायामध्ये मनुष्यबळ हे प्रमाण जास्त कार्यरत आहे, बरोबर. आणि सर्व व्यवसायामध्ये जवळपास समान मनुष्यबळ प्रमाण असलेला हा देश कोणता आहे. आणि तृतीयक व्यवसायामध्ये जास्त मनुष्यबळ प्रमाण असलेले हे देश विकसित देश म्हणून गणले जातात. तर प्राथमिक व्यवसायामध्ये जास्त मनुष्यबळ प्रमाण असलेले हे देश विकसनशील देश म्हणून गणले जातात. पुढे जाऊया की आता वरील देशांचा विकसित ते विकसनशील असा क्रम लावायचा आहे आणि तो क्रम व्यवस्थित लावून आपल्या वहीमध्ये तो नमूद करायचा आहे. त्याच्यासाठी तुम्हाला ही वर्तुळ व्यवस्थित बघावी लागते. विद्यार्थी मित्रांनो, अगदी निरीक्षण करा आणि मग या प्रश्नांची तुम्हाला उत्तरं आपोआप मिळत जातील. आता मला हे येते हे अंतर्गत आपण विविध व्यवसाय कोणते ते सांगणे, त्याच्यानंतर व्यवसायामधील फरक सांगणं, त्याच्यानंतर व्यवसायाची प्राथमिक ते चतुर्थक अशी कार्यवाही करता येणं, त्याच्यानंतर त्या व्यवसायांवर परिणाम करणारे घटक ओळख, बरोबर. हे मला हे येते असं आपला गोल बोलतोय. तुम्हाला येतं का? तुम्ही बघा बरं विचार करून. पुढे जाऊया आपण काय शिकलो या अंतर्गत. कारणे लिहामध्ये प्राथमिक व्यवसायातील देश हे विकसनशील तर तृतीयक व्यवसायातील देश हे विकसित असतात. याचं कारण याचं उत्तर तुम्हाला अर्थात आपल्या वहीमध्ये नमूद करायचंय. चला तर मग आता आपण पुढे जाऊया